वेलकम बॅक. तर आम्ही आज प्लॅन केलं होतं जिजूंच्या मामाच्या फार्म हाऊसला जायचं. बेसिकली त्यांनी फार्म स्टार्ट केला आहे. नाव आहे महाडिक फार्म्स. मी लिंक आणि डिस्क्रिप्शन वगैरेही तुमचं यूट्यूबच्या लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. बेसिकली ॲड्रेस आणि डिटेल्स बाकीची. तर आम्ही निघालो आता. निघून ॲक्च्युली खूप टाईम झाला आम्हाला. मग लक्षात नव्हतं. मी ड्राईव्ह करत होतो. तर मी मला जसं ड्रायव्हिंग जिजूला दिली तसं मी विचार केला तर आपलं बनवूया. तर हे बघा रस्ते. असं चालू आहे. आता ब्लॉगिंग करूया, थोडं दाखवूया तुम्हाला आम्ही काय, किती जागा आहे, कुठे आहे आणि कसे आहे आणि कसं करू शकतो, तुम्ही कसं डेव्हलप करू शकतो माझं फार्म, तेही मी सांगेन. बेसिकली डिटेल्स त्यांच्याकडून घेऊन थोडं. तर भेटूया परत. गावची राईड्स आहेत ते माहिती आहे तुम्हाला. मस्त आंघोळ करून येतात मशीन. हे बघा जागा बघा, जरा जागा बघा. हे बघा रस्ते बघा कसे मस्त, एकदम हिरवगार वातावरण. थंड वातावरण. बघा तुम्ही. In 200 meters, continue straight past जंगल आहे, Ramkewari. काहीच नाही आजूबाजूला. तुम्हाला यायचं तर एकचदा सोय करून यावं लागेल. दुसरा ऑप्शनच नाही आहे तुमच्याकडे. काहीच ऑप्शन नाही आहे. तर हे बघा जागा बघा. समजतंय तुम्हाला. आमच्या इकडे काऊस ठेवले. मामा खेळतो यांच्यासोबत. हे बघा इकडे अशी आहे का. हे बघा डॉगीज पण आली इकडे. सर्व हे बघा इकडे काव आहे. ही काव आहे. हे दोन काव आहे. ह्यांना हे पण भरू शकतो. हे बघा हे बघा ह्यांना पाहिजे पाहिजे. हे बघा इकडे अजून एक लास्ट सांगतो ना मी खूप वाचून सगळं बघून खूप झालं म्हणून तर बोललो तुला. थँक्यू. सगळं हे पहिले आपल्या लोकांना माहित नव्हतं. आपण पहिले नॉर्मल. हे बघा आता आम्ही थोडं फार्म आहे मामांचं इथे, तिथे थोडंसं बघण्यासाठी आलो आहे. काय सामान कसं आम्ही ठेवलेलं आणि काय काय आहे की नाही आहे, पावसाने काय झालं असं चेक करायसाठी. हे बघा दिसतंय तुम्हाला. ते लँडला लागून आहे ते जागा बघा. तर फ्रेंड्स आता आम्ही जातोय गाईचं दूध काढायला बेसिकली. तर तुम्हाला दाखवतो आम्ही प्रॉपर गाईचं दूध वगैरे कसं काढायचं, कसं काय चालतं, काय करावं लागतं आधी. काश्मीर पाटील लात मारणार ती, पागल आहेस काय. आता हे वॉटर आणलंय थोडं. तर हे गाई आता हे वासरू आहे. या वासरूला ना आता गाईच्या बाजूला सोडणार, म्हणजे तो दूध पिणार. मग गाईचे जे मिल्क बॅग असते ना त्याच्यामध्ये दूध साठणार आणि मग गाईच्या वासरूला साईड करणार आम्ही आणि मग आम्ही दूध काढणार असं. हे बघा पाय बांधत नाही तुम्ही. हां तिचे नाही बांधत. ह्याला आता लांब केलं, समोर बांधून ठेवलं, म्हणजे त्या आईला असं वाटतं की वासरू बाजूला आहे म्हणजे दूध पितोय. पण आता दूध आम्ही काढणार. ते बघा काय रे.
काश्मीरी ते बघ मिल्क बघ कसं काढतायत. लावायचंय त्याला. गरम गरम दूध असतं माहिती आहे काय. लहानपणी या बैलाला हा बेसिकली ठेलारी आहे. ठेलारी बैल हा रेस करतो. आता लहान आहे, थोडा मोठा झाल्यावरती रेसिंग वगैरेमध्ये मी यूज करतो याला. थोडं पुढे जा, थोडं पुढे जा, त्याला टंगमध्ये यायला पाहिजे असं. रस्सी घेतली तू, लाल रस्सी घेतली आणि पटकन रस्सी बघू वरती बघ. शेड मध्ये आलोय मी. बैलांना खायला येतोय. हे बघा गोट्या आलोय. त्यांना आता मी मामा खायला येतोय. हे बघा काय ह्याला मामाचं खाऊन थोडंसं अजून घेणार आणि ह्यांना देणार, हिला देणार. हे बघा मामा देतो इकडे. गाईस डेंजर आहे खूप. हे स्पेशल जेवण आहे गाई आणि वासरूंसाठी. हे बघा मिक्स होतं इथे. इथे नाचणी, जवार, बाजरा वगैरे डाळ सर्व गोष्ट असते. हेल्थसाठी खूप बेनिफिट असते. अलसी वगैरे जेवढं आपण खात नाही पौष्टिक जेवण तेवढं ते लोक खातात. तर आम्ही निघालो आता घरी येण्यासाठी. अजून 2 तास दाखवतात. इतकं ट्रॅफिक आहे इथे, इतका ट्रॅफिक आहे काय बोलू नाही शकत आपण. तर एकदा घरी पोचल्यावरती बाय बाय करूया. हा बघा कुठे बसला डिक्कीमध्ये. सिटीमध्ये एंटर झालोय आता.